ज्योति कुमार जानी जो राष्ट्र प्रेम और राष्ट्र भावना से प्रेरित है, आज उनका भारत है मेरा जो गीत गाकर ये पूरा एरिया को इतना प्रफुल्लित किया है। राष्ट्र प्रेम राष्ट्रीय जागरूकता के लिए जो हमारे दहिसर में रहने वाले प्यारे भाई और बहनों, आप टीवी पे देखते हैं भारत और पाकिस्तान का युद्ध में हमारे कितने यंग जवान, तरुण जवान अमर हो रहे। अरे मन में थोड़ा एक आप जगो, सोए हुए जगो और आप जन जागृति के लिए आज मैं ज्योति कुमार जानी की मुलाकात ले रहा हूँ। उनका गाना वापस मैं शुरुआत करना चाहता हूँ। ये माइक उनके हाथ में देता हूँ। किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले, कोई न ताला डाले, और प्रेम की बंसी जहाँ बजाता आए शाम सवेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश हमारा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा। वो भारत देश हमारा, वो भारत देश हमारा। जय हो। तुझ पे दिल कुर्बान, तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान। ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान। तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम। तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम। चूम लूं मैं उस जुबान को जिस पे आए तेरा नाम। सबसे प्यारी सुबह तेरी, सबसे रंगी तेरी शान, तुझ पे दिल कुर्बान। तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान।
याद आता है मुझको उतना तड़पाता है तू, तुझ पे दिल कुर्बान। तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान। छोड़कर तेरी जमीन को दूर आ पहुँचे हैं हम। छोड़कर तेरी जमीन को दूर आ पहुँचे हैं हम। फिर भी है यही तमन्ना तेरे ज़र्रों की कसम। हम जहाँ पैदा हुए उस जगह ही निकले दम, तुझ पे दिल कुर्बान। तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान। ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल कुर्बान, तुझ पे दिल कुर्बान, तुझ पे दिल कुर्बान। भारत माता की वंदे। माननीय नरेंद्र मोदी जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्यारे भाई और बहनों, ये हमारी दहीसर की आवाज़ है। दहीसर का एनएल गार्डन के पास माता सरस्वती जीएसबी गार्डन है। वो गार्डन में हमारा संस्कार ग्रुप और माता सरस्वती ग्रुप, ये ग्रुप में हमारे बहुत सारे जो हमारे मशहूर गायक हैं, इन्होंने एक राष्ट्र प्रेरित एक गीत गाकर पूरे मैदान में, पूरे दहीसर में अपनी ललकार आप तक सुनी। सोने वाले हो जागो, उठो। मराठी म्हणतात अरे राष्ट्रवीर हो, उठा उठा आता उठा। 71चं युद्ध या ज्येष्ठांनी पाहिलेलं आहे, मी पाहिलेलं आहे। 71च्या युद्धामध्ये आपण फक्त बातम्या वाचायचो, ऐकायचो, आता टी व्हीवर पाहतोय, पण माणसाची मनं कुठे मेली आहे। आज माणूस जागा पाहिजे, माणसातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रभावना जागृत झाली पाहिजे, जी आमच्या ज्येष्ठांनी जोपासलेली आहे। आणि आम्ही 71च्या युद्धात ज्यांनी लढाईमध्ये भाग घेऊन मांडीवर गोळ्या झेलल्या, अशा ही आर्मीची मुलाखत ते आम्ही पुढे आम्ही करणार आहोत। पण आज ही ललकार, ही धून आज संपूर्ण दहीसरकरांना जाते। आपण आपल्या भारताचं गुणगान, ज्याला बडा मनोज कुमार का या कोई आपका अच्छा गाना है, जानी बाबू गाइए। आप जे काही संबोधन केलेलं आहे, आपण निदान तेवढं जागरूक नागरिक म्हणून जरी पालन केलं ना, तरी आपली जीत नक्की आहे। आपल्याला फक्त गव्हर्नमेंटला सपोर्ट करणं एवढंच इम्पॉर्टंट आहे। बाकी तुमच्या परीने जेवढं तुम्हाला जवानांसाठी, आपल्या त्यांच्या परिवारांसाठी जे काही आपल्याला मदत म्हणून करता येईल, त्याच्यासाठी नक्कीच प्रत्येकाने विचार करायला पाहिजे। आपले फालतूचे पैसे रोज फुकट जातात, पण काहीतरी आपल्याला जर करता येत असेल तर ते डोनेशन रूपाने आपल्याला निश्चित सैनिकांना मदत केली पाहिजे। राणे साहेबांचे म्हटले खूप चांगलं आहे, रक्तदानासारखे स्तुत्य उपक्रम जवानांसाठी केले गेले पाहिजे। आणि आताची परिस्थिती आहे, रक्तदान मोठं श्रेष्ठ दान आहे आणि ते मोठ्या प्रमाणात करावं अशी मी सगळ्या आमच्या दहीसरकरांना हा घालतोय। फार कष्ट भरपूर आहे त्या युद्धामध्ये। तुम्हाला त्या युद्धामध्ये जेवण मिळणार नाही, टाईमावर जेवण मिळणार नाही, तुम्हाला एक ड्राय फ्रूट मिळेल। जेव्हा तुम्ही जाता युद्धावर त्या टायमाला तुम्हाला लंगर वगैरे काही शक्यता नाही की लंगर तुम्हाला सोबत, आंघोळ मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, ह्या गोष्टी बिलकुल मिळणार नाही। एक लिटरचं पाणी तुमच्या पाठीमागे असणार, बाकी तुमचं कंबल,
झोपायचा बिस्तारा वगैरे सर्व ते पाठीवर असणार. तुमचे कपडे वगैरे जे काय ते सर्व पाठीमध्ये असतं. आणि 1 लिटरची पाण्याची बॉटल असते. त्याच्यावर तुम्ही त्याच्यामध्ये सर्व करायचं आहे. संडास बाथरूम काय तुम्हाला जे काय करायचं त्याच्यामध्ये तुम्ही ते विल्हेवाट लावायची. तिथे असं पाण्याची काही व्यवस्था नाही. अगर आलं बायचान्स टँकर तर ते वेगळी गोष्ट आहे. तर तिथेच जेवणाची अशी शंकरपाळे आम्हाला भेटायची त्या टायमाला. शंकरपाळे न्यायचे, ड्रायफ्रूट शंकरपाळे असे ते आम्ही आमच्या सोबत घेऊन जायचे. थोडंफार खायचे, थोडं पाणी प्यायचं, चालायचं. थोडंफार गायचं, थोडंफार चालायचं. आम्ही असं पायदळच चालायचं सारखं रात्रभर लाईट नाही आम्हाला, बिलकुल लाईट नाही, बिना लाईटीने चालायचं. आणि राजस्थानी इलाका असा आहे की तिथं माणूस एकदा गुम झाला ना तो परत तो येणार नाही. कारण त्याची दिशा समजत नाही, पूर्व पश्चिमच समजत नाही त्या साईडला, अशी परिस्थिती आहे. तो एकदा गेला तर राजस्थानमध्ये की तो पुन्हा वापस येणार नाही. त्या साईडला ग्रुप धरूनच चालावं लागतं, तिथे ग्रुप वाईजच चालावं लागतं. तर आम्ही पूर्ण जैसलमेर, बाडमेर, तनोट लास्ट, आता सध्या तिथंच लढाई चालू आहे. बाडमेर, जैसलमेर तो एरिया असा आहे की तो युद्धाचा एरिया आहे. तर आम्ही त्या साईडला गेलेलो आहे. पाकिस्तान तिथूनच 10-20 किलोमीटर तिथून त्यांच्या सर्व फॅक्टऱ्या वगैरे आम्हाला दिसतात. कोणची फॅक्टरी काय ते सर्व दिसते. तर आम्ही बी फार कठीण दिवस काढलेले आहे. आणि आता पहिले तर काही टी व्ही पण नव्हते, काही नव्हतं, काही फोन वगैरे काही नव्हते, काहीच असं घरच्याशी संपर्क बिलकुल व्हायचा नाही. आता टी व्ही आहे, सर्व काही आहे, सर्व भेटतं. तर युद्धामध्ये घरच्यांची कोणाची आठवण येत नाही. तिथं फक्त दुश्मनच माहिती आहे की कोण दुश्मन आहे. तिथं घरचे गेले कोणी परिवाराची तिथं काहीच नाही, सर्व तिथेच जे काय तिथे. आणि बंकरमध्ये रात्री आम्हाला रात्रीचं बंकर तयार होतं. आमचे सर्व बंकर रात्री तयार व्हायचे. बंकरमध्ये आम्ही छुपाव घ्यायचा रात्रीचा. एक खिडकी ठेवत असते त्या बंकरला साईडला, तिथून फक्त दुश्मनाला बघायचं. थोडंसं वरती पण आला की दुश्मनाचं लक्ष असते, कोण केव्हा बाहेर निघते. त्यांच्याजवळ दुर्बिणी असतात, दुर्बिणं परस ते कॅच करतात. त्या थोडा पण बाहेर मिळाला त्याला आउट करतात, बाहेर करतात. त्यासाठी अंधेऱ्याचा फायदा. तिथं बिडी सिगरेट असं काहीही चालत नाही त्या ठिकाणी. दारू बिडी सिगरेट वगैरे काहीही चालणार नाही, फक्त लढाई. लंगर एक फार लांब असतं. लंगर 1 दिवसाचं जेवण आलं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. इथं आता रात्रंदिवस झोप नाही, रात्र झोप नाही. आता बी सैन्य झोपलेले नाही आहे, आता बी चालूच आहे. किंवा 2 तास तरी आराम भेटत नाही, 2 तास बी आराम भेटणार. तर आम्ही असे युद्ध परत पंजाबमध्ये आमच्या टायमाला एक भिंद्रावाल्याचं पंजाबमध्ये अमृतसरमध्ये कार्यक्रम झाला. भिंद्रावाला मारला गेला त्या टायमाला. ते सांगत होते आम्हाला पंजाब वेगळं पाहिजे. त्या टायमाला इंदिरा गांधीचं राज्य होतं. तर इंदिरा गांधीनं ऑर्डर दिली चालू मोडून टाका त्यांना. त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की बाबा तुम्हाला जुते वगैरे सर्व तुम्ही काढून द्यायला पाहिजे. सैन्याने काय केलं, ते जुते वगैरे सर्व बाहेर काढले, मग त्यांनी मार्च केलं. ते आतंकवादी इतके जबरदस्त, पूर्ण जे सुवर्ण मंदिर होते त्यांच्यामध्ये त्यांचं संडास बाथरूम सर्व आतंकवादी तिथं लपलेले होते. सर ते सैन्याने ते खालून, त्यांचा वरून मारा होता, आमचा खालून मारा होता. आमचे बी सैनिक भरपूर मारले गेले, कारण त्यांना सपोर्ट होता लपायचा, आम्हाला सपोर्ट नव्हता. त्यांनी सपोर्ट धरून आमचे सैनिक त्या बाबतीत भरपूर गेले. कारगिलला बी भरपूर गेले आमचे. आणि आता पण हे युद्ध होते. आता ह्या वेळेस बी मीडिया काही दाखवत नाही आमचे किती वारले काय वारले, हे मीडिया काही दाखवत नाही. मारले तर होते, येते तुम्हाला फेसबुकवर येणार, ते येईल असं येणार, पण मीडिया तुम्हाला दाखवणार नाही की किती मेले काय मेले. आज आता सध्या आमच्याजवळ तर 4-5 आहे, आमच्याजवळ लिस्ट याची 4-5 गेले आहे. किती गेले सांगता येत नाही आता अजून. तर हा जो युद्धाचा काळ हा एक फार कठीण आहे. आणि ड्रोन आहे ह्या टायमाला, तर त्या टायमाला बिलकुल ड्रोन असे फायटर वगैरे नव्हते. आता अशी हे आले की विचारूच नका. ड्रोन आले, फायटर मोठमोठे फायटर आले. वरून फायटरला मारायला आमच्याजवळ टेक्नॉलॉजी आली, भरपूर टेक्नॉलॉजी आली. आता पाकिस्तानवर एवढा हल्ला होतोय, पाकिस्तान काही टिकत नाही सध्या. आमचं तर फार नुकसान कमी झालं आहे, पण त्यांचं नुकसान एवढं होतं आहे, भरपूर होतं आहे या टायमाला. हां माझा मुलगा पण आता राजौरीमध्ये आहे. पण आज सर्व
बॉर्डर आहे लास्ट, तिथं पण हल्ला चालूच आहे. तिथे बी बंकरमध्येच राहावं लागतं तिथे. आणि आता ते काय कोणाचं काय येते काही सांगू येत नाही, कोणाचं कसं काय येते सांगू येत नाही कसं. तर आपलं नशीब आहे त्याला काय. त्या ठिकाणी जो माणूस चतुराईने काम करेल, थोडा गडबड करणार नाही, बराबर व्यवस्थित सिनियरची जशी गाईडनेस भेटेल त्या सिनियरच्या गाईडनेसमुळे अगर कोणी चालला तर थोडा मार्क कमी भेटेल. अगर तो इकडे तिकडे झाला वरती खाली तर समजा तो गोडीने उठणार. तर सिनियरचं गाईडनेस त्यांनी घ्यायला पाहिजे. तिथे कोणी सिनियर चांगलंच गाईडनेस देणार, तो गलत देणार नाही. तर या युद्धामध्ये भरपूर सैनिक दिलेले, पण आता ते दाखवता नाही दाखवत ते वेगळी गोष्ट आहे. बस एवढं सांगणे. धन्यवाद. नमस्कार. मी ज्येष्ठ नागरिक आत्ता उपस्थितीमध्ये आपल्या मंडळाचा ज्येष्ठ नागरिक आहे आणि माजी सैनिक आहे. सन 1971ला आज 50 वर्ष झाली. 50 वर्ष म्हणजे आता ज्यांनी सांगितलं की अशी परिस्थिती, पण आता ती परिस्थिती लढाईमध्ये नाही आहे. सर्व सुधारणा झाले, सर्व सुधारणा झाले आणि सर्व आजकालच्या परिस्थितीमध्ये जसे जे आपले नागरिक सहयोग करतात तसे आता लढाई चालते. आणि आता 1 हप्त्यापासून बघतोय किती लोक हे झाले काय. ते पाकिस्तान आपल्याला काही सांगत नाही आणि आपले लोक काही पाकिस्तान येत नाही, कारण का एकमेकाच्या दुश्मनीमुळे असं चाललं आहे. आणि असं आतंकवादी जे चालू आहे त्या आजच ना, आज लढाईमध्ये किती वर्ष झाली. 65ची लढाई झाली पाकिस्तानची झाली, 71ची लढाई झाली पाकिस्तान झाली, कारगिलची लढाई झाली पाकिस्तानची झाली. ह्या लढाई सर्व पाकिस्तानची आपल्याच होतात. बाकी 62मध्ये चायनाची झाली लढाई. त्या लढाईमध्ये कामी नव्हते. आम्ही 71च्या लढाईमध्ये भाग घेतलेला होता. त्याच्यामध्ये सन 1971च्या लढाईमध्ये 14 दिवस लढाई केल्यानंतर मी कॅज्युअल्टी झालो. त्या टायमाला अशी परिस्थिती होती की कोण कोणाला हे करत नव्हतं, मदत करत नव्हतं. स्वतःचा जीव वाचवून दुश्मनाला बरबाद करायची अशी परिस्थिती होती. त्या टायमाला कोणी ऑफिसर असू दे, जवान असो, तरी त्याला स्वतःचा जीव वाचून स्वतःचं रक्षण करून दुश्मनाला बरबाद करण्याची त्यांची भूमिका असते. म्हणून आपल्याला सरकार ज्यावेळेस भरती करतो, 1 वर्षाची ट्रेनिंग देतो, ट्रेनिंगमध्ये सर्व माहिती देतात. आपल्या राष्ट्राच्या झेंड्याखाली, स्वतःच्या जन्मभूमीच्या झेंड्याखाली शपथ घेऊन आपल्याला शिपाई बनवतात. शिपाई बनवल्यानंतर जे आपण राष्ट्राकरता काम केलं पाहिजे ते करावंच लागतं. त्याच्यामध्ये काही माघार घेऊन चालत नाही. जर तुम्ही काम नाही केलं, समजा पळून आला, तर तुम्हाला आपल्या पाठीमागे विष्ठूप असतात. ते आपल्याला कैद करणार, शूट करणार, आपल्याला संपवणार. म्हणून जो लढाईमध्ये भाग घेतो ते त्याला घ्यावाच लागतो. बिना लढाई घेतलेल्याशिवाय शिपायाला काही हे नाही, मार्ग नाही. आणि न केल्यामुळे तो वापस येऊ शकत नाही. जो लढाईमध्ये वाचला तो आपल्या स्वतःच्या कुटुंबाकरता वाचला आणि तो मेला तो राष्ट्राकरता मेला. अशी परिस्थिती लढाईमध्ये असते. आणि आता ती परिस्थिती नाही आहे. आता ही परिस्थिती अशी आहे. आतंकवादी आता आपले किती दिवस चालले. आपले लोक मेल्यानंतर किती लोकांचे पाकिस्तान आपलं नुकसान केलं, तरी आपला भारत काही त्याच्यावरती अंमलबजावणी करतच नाही. कारण आपले राष्ट्र सर्व युनिमध्ये आहे. युनिमध्ये असल्यामुळे त्याची प्रत्येक राष्ट्राचा अनुमती असल्याशिवाय पुढे कुठलीही कारवाई करू शकत नाही. जर केली तर त्याच्यावरती ऑब्झर्वेशन घेतलं जातं. दुसरे राष्ट्र बी आपल्यापेक्षा बी जी दुसरी राष्ट्र आहेत ती कुठली राष्ट्र आहेत ते तुम्हाला तर माहितीच आहे. आपल्या हिंदुस्थानवरती एवढं दुसरी आहे, दुश्मनी आहे, तरी पण अजूनपर्यंत आपलं हिंदुस्थान कुठल्या गोष्टीला हार घेतलं नाही आणि अजूनपर्यंत लढतं आहे. आणि आता हे नुकसान झालं आहे, तरी पण आता एवढे नुकसान होतं आहे, तरी पण आपले दाखवत ना आपलं तेच आपलं नुकसान करतायत. पण आपलं बी नुकसान करतात ना. लढाई म्हणजे काय, रात्रंदिवस लढाई असते, असं काय नाही. त्याला आराम नसतो. रात्रंदिवस आणि खास म्हणजे लढाई रात्रीचीच होते. रात्रीची का होते, कारण दिवसाचं जर दुश्मनाला आता हे फायटर आजकाल निघाले, तर असे निघाले तर फायटर की तुम्हाला तुम्ही काय हरकत करता ती सर्व माहिती पडते त्यांना. आणि अशी एअर मस्ती बसवल्या की त्याच्यामध्ये सर्व माहिती पडते. आता 2 लेडीजनी कामगिरी केली, तुम्ही तर बघताय रोज टी व्हीवरती का, ते सर्व त्यांना प्रत्यक्ष दिसतं. जे वरती फायटरवरून त्याला सर्व दिसतं काय चाललंय, काय कुठे आतंकवादी आहेत, कुठे काय आहेत, हे सर्व त्याला समजतं. असं समजल्याशिवाय कोण असं करत नाही. कोणाला काय जीव नकोस असतो का, तरी पण त्याने जेवढं डेअरिंगमध्ये हे करून आणि आपल्या भारताचं नाव रोशन केलं त्यांनी. का लेडीज आजकाल पुढेच आहेत. आपण पुरुषापेक्षा लेडीज आजकालच्या परिस्थितीत पुष्कळ कामगिरी चांगली करतात. आणि आता ह्याच्या पुढे बी असेच होणार. कारण आपल्या भारतामध्ये जे आहे आपली दुश्मनी जास्त आहे. ही जेवढी राष्ट्र आहेत
चीन म्हणा सर्व बाकीची राष्ट्र आहेत ती आपल्या पाकिस्तान काय एवढं मोठं राष्ट्र नाही, भारतापेक्षा एवढं आपलं महाराष्ट्र एवढंच राष्ट्र आहे. हिंदुस्थान स्वतंत्र बांगलादेश ज्या स्वतंत्र केलं त्या टायमाला प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधीने विडा उचलला की आपला बांगलादेश स्वतंत्र करून द्या. का आपली किती संधी केली, आम्ही त्या याच्यामध्ये आम्ही स्वतः सहभागी होतो. असे आम्ही एक मोठे उचललेत रात्रंदिवस. असेच एक कंपनी 120ची कंपनी असते त्या कंपनीमध्ये आम्ही 4-5 माणसं वाचलो आणि अशा ती परिस्थितीमध्ये वाचलो म्हणून तुमच्यासमोर पुढे उभा आहे. दात परिस्थिती आमची अशी होती की आम्ही मला दिसलो नसतो. आता ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्ही इथं उभे आहे. अशी परिस्थिती हल्लीच्या परिस्थितीमध्ये असं आहे की जे वार किंवा हे आतंकवादी चाललंय ते कशा करता चाललंय की त्यांच्या आपली दुश्मनी म्हणून, कारण ते बी गव्हर्नमेंट त्यांचं बी लॉस आहे. त्याच्यामुळे आपलं हे करून सर्व त्यांना हे करायचं आहे, बरबाद करायचं आहे, नुकसानमध्ये पोहोचवायचं म्हणून हे चाललेलं आहे. दुसरं काही नाही. ठीक आहे, प्रत्येक राष्ट्राची दुश्मनी चालूच असते. बाकी काय आणखी जास्त काय बोलायचं वेळ नाही. 71 मध्ये लढाईमध्ये मला वारमध्ये लढाईमध्ये गोळी लागली तेव्हा मी परंतु माझी घरची परिस्थिती नसल्यामुळे मी 15 वर्ष नोकरी करून आलो. कारण माझी आईच होती एकटी गावी, त्याच्यामुळे डॉक्टर मला चांगले भेटले. हे पाय माझा पुरा अल्लग झाला होता, तरी पण डॉक्टर आपल्या इकडचे महाजन म्हणून डॉक्टर पुण्याचे होते, त्याने मला ठीक केलं आणि आखरी शेवट लिहिलं. आमचं डॉक्टर म्हणजे भगवान असतो. डॉक्टरने जे लिहिलं त्याप्रमाणे मी 15 वर्ष नोकरी केली, पण लाईट नोकरी केली. व्यवहारमध्ये असं काही गेलं नाही. सेंटरला 5 वर्ष राहिलो, पण आम्हाला ते डॉक्टर लिहिलेलं आज 2 रिमार्क असल्याप्रमाणे कुठल्या अधिकारी वरचा काही करू शकत नाही. त्याप्रमाणे 15 वर्ष नोकरी केली. 15 वर्षांनी रिटायर झालो. सर्व्हिस पेन्शन मिळाली, मेडिकलची पेन्शन मिळून मला दोन्ही पेन्शन मिळतात आता. आणि आता सध्या माझं परिस्थिती माझं अर्धवयामध्ये मिसेस गेली, त्याच्यामुळे थोडं त्याला काय करणार, तिने बी साथ दिली नाही त्याला, तर मी मजबूर आहे. आहेत मुलं वगैरे आहेत, सर्व आहे व्यवस्थित आहे, पेन्शन वगैरे मिळते, सर्व काय व्यवस्थित आहे. बाकी काय आणखी सांगायचं म्हणजे काय माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. उनके लिए ये डेली वॉर है. हमारे लिए ये नहीं है कि हम पीस टाइम में जो बेस में रहते हैं, ट्रेनिंग में रहते हैं, ये पीस टाइम में. मगर जो भी बॉर्डर में है, जो भी शिप में है, जो पेट्रोलिंग करते हैं, हम जो शिप में करते हैं, हम पेट्रोलिंग करते हैं कि हमारे पास या कोई भी पाकिस्तान हो, बांग्लादेश हो, जितने भी हमारे जो अराउंड 7-8 कंट्री है, उनका कोई भी बोट आना नहीं चाहिए. तो हमारे लिए ये जो वार है वो हमेशा का है. जब हम नेवी में थे हम सोचते यार एक बार वार हो जाए, ये डेली वार से अच्छा है कि एक बार वार हो जाए. और हमारा एक्सपीरियंस हमारे साथ जो 1971 वार वाले जो थे उनका आपको मालूम होगा. एक INS कुकरी, एक तो ये है कि दो जो डिफेंस में जो थल सेना है वो इंडिविजुअल तो उनका डेथ होता है, मतलब क्लासेस होता है. जो शिप है वो जब जो मरते हैं तो एक साथ मरते हैं. तो हमारा जब 1971 वॉर में INS कुकरी को पाकिस्तान का सबमरीन ने डिस्ट्रॉय किया था और ऑलमोस्ट 350 लोग जो शिप से, उनका कैप्टन ने तो बोल दिया कि मुझे शिप के साथ जाना है. बाकी लोग जितने भी थे वो जम किए, उसमें से 55 लोग बचे. आप मैं बता रहा हूँ. और 55 में से 7 लोग ऐसे थे जो जिनको 35 दिन के बाद मिले. वो 35 दिन तक वो फ्लोटिंग करते रहे बिना खाना. मीन्स आप इतने दिन भी जी सकते हो. तो ये वो बताते थे कि हम कैसा जी. उनको तो था कि हमको मरना है, तो ठीक है, जब तक अपना सिग्नल उंगल देते थे, मगर उनको 35 दिन के बाद उनको पिकअप किया. अब बहुत लोग जिनको स्विमिंग नहीं आती है, जिनका इंटेंसिटी कम है, वो तो बेचारे गए. तो ये मेरा कहना है. मैं जो शिप में था, मैं बता देता हूँ, मेरा आज भी शिप वो आया था राजपूत, राणा रंजीत करके रणविजय. ये कम से कम 1982 में ये शिप आया था, रशियन शिप था. और आज भी वो फ्रंट लाइनर है. उनके पास मैं बता रहा हूँ, उनके पास सरफेस टू सरफेस मिसाइल, जिस पे काम किया हूँ मैंने,
हम 100 किलोमीटर तक सरफेस टू सरफेस मिसाइल डाल सकते थे। हमारा एयर टू एयर डिफेंस में एयर लॉन्चर जो था उसका वो मिसाइल है, हम 55 किलोमीटर ऊपर उसको मार सकते थे जितनी भी फ्लाइट है। और हाँ, और हमारा जो रॉकेट लॉन्चर था वो सबमरीन के लिए था, और टॉर्पीडो जितना भी कम से कम 10 किलोमीटर के अंदर समुद्र के अंदर जाके आपके सबमरीन को मार सकता है। और वो जो डिस्ट्रॉयर में जिसकी बात कर रहा है उनके पास 4 सरफेस टू सरफेस मिसाइल हमेशा रेडी और वॉर करने के लिए, 16 एयर मिसाइल, 36 लॉन्चर, और जो गन है वो अनगिनत, मीन्स अनकाउंटेड, हजारों में। जो आप जब ये वार देख रहे होंगे तो टक 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 मारते हैं ना, तो जब हम लोग प्रैक्टिस करते थे, जब शिप में जाने के बाद प्रैक्टिस करते थे तो वही होता था। एक गो में कम से कम 1000 गन जाएंगे। और वो आप देख रहे हो आज, आप ये जो ड्रोन का जो शिकार कर रहे हैं हम, वो जो ड्रोन है उसका जो है वो L-70 से हम बोफर का जो मिसाइल है, वो जो बोफर 80 में आया था वो आज भी यूज़ हो रहा है। और जो मैक्सिमम जो लेथली जो गिरा रहा है ड्रोन को वो L-70 बोफर है। आप कभी सुनेंगे कि इसका यूज़ कर रहे, कौन सा गन हम यूज़ कर रहे हैं। और जो हमारे डिफेंस के लोग हैं वो जानते होंगे कि बोफर है आज भी एक लेथल वेपन है। और जो जीवन है, मतलब मैं ऐसा बता दिया हूँ कि दो प्रकार डिफेंस में 2 प्रकार के लोग होते हैं, एक पीस में रहते हैं और एक बॉर्डर में रहते हैं। बॉर्डर में जो शिप है शिप के लिए भी वही, जो फ्रंट लाइनर है वो हमेशा सी में जाता है। जो बॉर्डर में लोग रहते हैं सोल्जर्स लोग, वो हमेशा बॉर्डर की रक्षा करते हैं। उनका जीवन थोड़ा नहीं बहुत तकलीफ में रहता है। यदि हम शिप में निकल गए, हमको बोला जाता है कि आप 10 दिन के लिए जाने वाले हो, वहाँ आकर आपको गार्ड करना है। और हम लोग खाना पीना तेल पानी सब लेके 10 दिन के लिए निकलते हैं। मगर अब वहाँ से फिर ऑर्डर आया था कि वहाँ भी कुछ प्रॉब्लम है, अब वहाँ जाके देखो। तो 10 से 15 दिन हो गया तो फिर हमारे फ्यूल खत्म हो जाते हैं, पानी खत्म हो जाता है। हमारे पास डीसैलिनेशन का मशीन होता है, मतलब जो सी वाटर है उसको आप पानी में कन्वर्ट करो। मगर वो जब वो पानी पीएंगे, कभी भी आप देखना, कभी कोई ऐसा पानी पियोगे तो वो भी सॉल्ट वाटर ही लगता है। और वो जब हमको बोला ये पानी पीना है तो आप दिन भर में 1 गिलास भी नहीं पी सकते। तो और खाने का ऐसी स्थिति रहती है, लंगर जो रहता है हमारा, उसमें सिर्फ चावल और दाल बचा रहता है, तो सिर्फ खिचड़ी खाओ और चटनी। आपको ब्रेकफास्ट लंच डिनर आपको वही मिलेगा। अब आप कोई बोल नहीं सकते। ये जब तक तुम्हारे पास आटा है तब तक पराठे मिल जाएंगे, कभी वीक में 1 बार या 2 बार। तो खाने की, मगर जो भी वहाँ जो मैं जैसा हम सेलर है, अफसर है, सोल्जर है, वो खाने की चिंता नहीं करता। तो एक बार वो बॉर्डर में चलेगा तो वही यही चिंता है कि मेरी ड्यूटी क्या है, अभी मुझे ये मौका मिला है और मुझे ये इसका पूरा यूज़ करना है। तो जो भी आज जैसा मैं कहा 54 इयर्स के बाद ये वॉर हो रहा है। अब ये हमारे जो सैनिक हैं, हमारे जो नौसैनिक हैं, ये एयरफोर्स वाले मतलब तगड़े से लड़ रहे हैं। और आपने देखा होगा न्यूज़ में, हम पाकिस्तान से बहुत अच्छा परफॉर्म कर रहे हैं। उसका रीज़न यही है कि ये जो हमने ट्रेनिंग लिया है पीस टाइम में जो वॉर की ट्रेनिंग लिया है उसका आज यूज है। तर ते सुप्रिंटेंडेंट होते, पण ते सिव्हिलियन साईडमध्ये होते, हे लोक फ्रंटवाले सगळे लोक. तर त्यांनी माझ्या वडिलांनी खूप काम केलं तिकडे. तर देवीमध्ये आता जी INS विक्रांत होती त्यावेळेला मला त्यांनी दाखवली होती आणि ती एवढी अजस्त्र बोट होती. हिंदी में बात करूँ मराठी करा ना. मराठी में चलेगा कि आता झेकोस्लोवाकिया से लिया था वो और इतकी अजस्त्र बापरे. आता त्याचं विराट का काहीतरी केलं मला वाटते आणि त्यांनी कराचीवर हे पण टाकले, बॉम्ब पण टाकला.
आणि तिकडे अरेबियन सीमध्ये होती ती एवढी वाजस्त्र बोट त्याची त्यांनी ती थोडीशी रिनोव्हेट करून केलेली आहे, त्याच्यावरती विमानं वगैरे होती. दुसरा एक माझा एक अनुभव 65ला मी स्वतः NCCमध्ये होतो. आम्हाला कंपल्सरी केलं होतं. तो वेडा कोण पाकिस्तानचा याया खान का कोणतरी होतं त्यावेळेला. तर त्यावेळेला आम्हाला कंपल्सरी 2 वर्ष माझ्याकडे सर्टिफिकेट पण आहे, जायचा चान्स पण होता कारण आमच्याकडचे 1-2 जण गेले होते मिळते. त्यावेळेचा एक अनुभव तुम्हाला सत्य अनुभव सांगतो आम्हाला जो मिळाला ऐकायला. कदम म्हणून आमच्याकडे लांच लेक होता आणि पेपरला पण आलं होतं ते की 65ला जे घमासान युद्ध झालं पाकिस्तानबरोबर, त्याच्यामध्ये खेमकरन सेक्टर म्हणून आहे आपलं पंजाबमध्ये, त्याच्यामध्ये तो घमासान युद्धामध्ये पाकिस्तानचे 8 का 10 टँक्स नष्ट केले. जे टँक्स असतात ना जमिनीवर जाणारे, तर त्याच्यामध्ये जो त्याला डिस्ट्रॉय करणारा होता ना, ते आता हिंदू मुस्लिम हे चालू आहे आपलं. आणि तो कोण होता माहिती आहे का? मुसलमान होता तो, आपल्याकडचा मिलिटरीवाला. त्याचं नाव अब्दुल हमीद. त्यांनी 10 टँक नष्ट केले होते तिकडे. म्हणजे बघा कसं आता जी तेढ निर्माण झाली आहे, पण तो त्यांनी इंडियाचा आपला जवान होता तो, अशी त्याची हे आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे मी यांना पण जय हिंद केलं. आता म्हटलं साहेब आम्ही पण आमची हे होते, तुम्हाला लाख प्रणाम बाबा, जेवढे सर्वांनी सर्व्हिस दिली आहे तिथे. मी जास्त बोलत नाही, स्वतःचा अनुभव सांगितला. कर चले हम पिता जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांस थमती गई, नब्ज थमती गई, फिर कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया. मरते मरते रहा बागबान साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जिंदा रहने का बहुत है मगर देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, वो जवानी जो खून में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम आने पाए नारायण कोई, तोड़ दे हाथ अगर हाथ उठने लगे. चुन पाए न सीता का दामन कोई, राम भी तुम्ही लक्ष्मण साथियों.
अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर्ज ले मिला जानो तुम साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे वतन साथियों। आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है, आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है। बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद, बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद, वतन की मिट्टी आई है, चिट्ठी आई है, आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है। ऊपर मेरा नाम लिखा है, अंदर ये पैगाम लिखा है। ओ परदेश को जाने वाले, लौट के फिर ना आने वाले, सात समंदर पार गया तू, हमको जिंदा मार गया तू, खून के रिश्ते तोड़ गया तू, आंखों में आंसू छोड़ गया तू। कम खाते हैं कम सोते हैं, बहुत ज्यादा हम रोते हैं। चिट्ठी आई है, चिट्ठी आई है, आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है। सुनी हो गई शहर की गलियां, कांटे बन गई बाग की कलियां, कहते हैं सावन के झूले, भूल गया तू हम नहीं भूले, तेरे बिन जब आई दिवाली, दीप नहीं दिल जले हैं खाली, तेरे बिन जब आई होली, पिचकारी से छूटी गोली, पीपल सूना पनगट सूना, घर शमशान का बना नमूना, फसल कटी आई बैसाखी, तेरा आना रह गया बाकी। चिट्ठी आई है, चिट्ठी आई है, आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है। पहले जब तू खत लिखता था, कागज में चेहरा दिखता था, बंद हुआ ये मेल भी अब तो खत्म हुआ ये खेल भी अब तो। डोली में जब बैठी
रास्ता देख रहे थे नैना। मैं तो बाप हूँ, मेरा क्या है, तेरी माँ का हाल बुरा है। तेरी बीवी करती है सेवा, सूरत से लगती है बेवा। तूने पैसा बहुत कमाया, इस पैसे ने देश छुड़ाया। देश पराया छोड़ के आजा, पंछी पिंजरा छोड़ के आजा। देश पराया छोड़ के आजा, पंछी पिंजरा छोड़ के आजा। आजा उम्र बहुत है छोटी, अपने घर में भी है रोटी। चिट्ठी आई है, चिट्ठी आई है, आई है, चिट्ठी आई है। बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद, वतन की मिट्टी आई है। चिट्ठी आई है, आई है, चिट्ठी आई है। चिट्ठी आई है, आई है, चिट्ठी आई है। कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले। राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो, मी सिद्ध मरायाला हो। बलसागर भारत हो, बलसागर भारत हो। वैभवी देश घडवीन, स्वातंत्र्य त्यास अर्पीन। तिमिर घोष संहारीन, तिमिर घोष संहारीन। या बंधु सहायाला हो, या बंधु सहायाला हो। बलसागर भारत हो, बलसागर भारत हो। विश्वात शोभुनी राहो, हातात हात घेतो। हृदयास हृदय जपू, ऐक्याचा मंत्र जपून। या कार्य करायाला हो, या कार्य करायाला हो। बलसागर भारत हो, बलसागर भारत हो। दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ। विश्वास पराक्रम दाऊ, विश्वास पराक्रम दाऊ। मी माय निज पदाला हो, ई माय निज पदाला हो। बलसागर भारत हो, बलसागर भारत हो। विश्वात शोभुनी राहो, या उठा करू यो चर्थ, या उठा करू हो शर्थ। संपादु दिव्य पुरुषार्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ। हे जीवन ना तरी व्यर्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ। भाग्य सूर्य तळपत राहो, भाग्य सूर्य तळपत राहो। बलसागर भारत हो, बलसागर भारत हो। विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो। धन्यवाद।
देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना। यहाँ चौड़ी छाती वीरों की, यहाँ भोली शक्लें हीरों की, यहाँ गाते हैं रांझे, यहाँ गाते हैं रांझे मस्ती में, मचती है घूमे बस्ती में। पेड़ों पे बहारी झूलों की, राहों में कतारे फूलों की, क्या हंसता है सावन, क्या हंसता है सावन, बालों में खिलती है कलियां गालों में। कहीं दंगल चौक जवानों के, कहीं करतब तीर कमानों के, यहाँ नित नित मेले, यहाँ नित नित मेले सजते हैं, नित ढोल और ताशे बजते हैं। दिल भर के लिए दिलदार है, दुश्मन के लिए तलवार है। मैदान में अगर हम डट जाए, मुश्किल है कि पीछे हट जाए। देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो है, इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का कहना।